हॅलो. हॅलो. हा, नमस्कार सर. मी पत्रकार प्रदीप मुरमे बोलतोय. नमस्कार सर, बोला. नमस्कार सर. सर्वप्रथम आपणास विजयादशमीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद सर, आपणास सुद्धा विजयदशमीच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा. सर, शिक्षक समन्वय संघाच्या वतीने वेतन आंदोलनाच्या मागणीसाठी हो 30 ऑक्टोबरपासून मुंबई येथील आझाद मैदानावरती पुन्हा एकदा महाएल्गार मेळाव्याचे आयोजन करण्यात आलं आहे. हो हो. तर आता या पार्श्वभूमीवर आंदोलन जर यशस्वी करायचं म्हटलं हम्म, तर हम्म. सर फार मोठ्या प्रमाणात नियोजन गरजेचं असतं. हो आता हो. तुमचं हे आंदोलन तुम्हाला यशस्वी करण्यासाठी हम्म. नेमकं तुम्ही काय नियोजन करत आहात किंवा काय तयारी करत आहात त्याबद्दल तुम्ही आम्हाला काय सांगाल? सर, सर्वप्रथम मी आपले मनापासून आभार व्यक्त करतोय की आपण दरवेळेस आमच्या आंदोलनाची तीव्रता समाज माध्यमातून आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून वाढवत असता आणि याही वेळेला आपल्याला माहीत झालं की पुन्हा एकदा महाएल्गार या बांधवांचा सुरू झाला आहे हक्काच्या वेतनासाठी, तर आपण आवर्जून माझी मुलाखत घेत आहेत त्याबद्दल मनापासून आभार. सर, आम्ही जे आंदोलनाची तयारी केली पुन्हा एकदा महाएल्गार मागच्या वेळेला सुद्धा भर दिवाळीच्या दिवशी आम्ही आझाद मैदान मुंबई या ठिकाणी बसून होतो आणि महाराष्ट्रातले असे जवळपास 1000 लोक त्या ठिकाणी काळी दिवाळी त्या ठिकाणी साजरी केली. बरोबर. त्याचं फलित म्हणून सन्माननीय शिक्षण मंत्री असेल, सन्माननीय मुख्यमंत्री असतील, त्यांनी त्यांचा कुठंतरी पाझर फुटलाय की दिवाळी सारख्या सणासुदीला सुद्धा हे लोक घरी जाईना म्हणून यांच्या वेदना कुठंतरी त्यांना कळाल्या आणि त्यांनी त्यावेळेस तत्कालीन जे काही अर्थमंत्री होते माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी आणि सन्माननीय मुख्यमंत्री यांनी 1100 कोटीचा निधी देऊन सनी म्हणजे ऐतिहासिक निर्णय घेऊन सनी आम्हा सर्व बांधवांना जे काही वंचित होते त्या सगळ्यांनी एक एक टप्पा त्यांनी देण्याचा त्या ठिकाणी केला आणि तो प्रत्यक्ष टप्पा आमच्या सगळ्यांच्या खात्यात पडला, पदरात सुद्धा पडलाय. बरोबर. आणि आता त्याच धर्तीवर आम्ही सुद्धा आता असं ठरवलंय की याही दिवाळीला पुन्हा एकदा आपण मायबाप सरकारकडे आहार्थ हाक देऊ की आम्हाला आमचा हक्क 100%चा आहे. तुम्ही मागच्या वेळेस फक्त 20% वाढवून दिलं, त्यावेळेस तुम्ही सांगितलं होतं की दरवर्षी एक टप्पा देऊ. त्याच अनुषंगाने तुमच्या शब्दाची आठवण करून देण्यासाठी आम्ही पुन्हा एकदा हा महाएल्गार पुकारला आणि राज्यभरामध्ये सर दीपक कुलकर्णी सर असेल, अनिल परदेशी, संतोष वाघ आणि जे काही आमचे राज्य समन्वयक आहे, इकडे दत्तात्रय चव्हाण आहे, त्यानंतर एक आमचा ज्ञानेश्वर शेळके सर आहे, हे सगळेचे सगळे बांधव अतिशय पायाला भिंगरी बांधून सनी काम करत आहेत आणि राज्यभर त्या ठिकाणी वेगवेगळ्या शिक्षक याच्या विभागामध्ये जाऊन मेळावा घेतलाय. मेळाव्यामध्ये सुद्धा सर हजारोच्या संख्येने आम्हाला प्रतिसाद मिळतो शिक्षक बांधवांचा आणि सगळं शिक्षक हा पेटलेला आहे. प्रत्येक शिक्षकाला वाटतं आता शिक्षक समन्वय संघ ही माझी जबाबदारी आहे, हा पगार मिळणं ही माझी जबाबदारी आहे आणि शिक्षक समन्वय संघाच्या या व्यासपीठावर आता मोठ्या संख्येने या आंदोलनामध्ये आपल्याला सहभागी व्हायचं आहे. तुम्ही बघत असाल सोशल मीडियाच्या माध्यमातून, काल परवा आता आमचा सेलोमध्ये एक मोठा हा मेळावा झाला. त्या मेळाव्यामध्ये जवळजवळ 1,500 लोक उपस्थित होते आणि सगळ्यांनी एकच निर्धार केला की 30 तारखेपासूनच आता मैदानावर जाऊन बसायचं आणि हे आंदोलन जास्तीत जास्त संख्येने कसं पेटवता येईल, कसं यशस्वी करता येईल यासाठी ही जबाबदारी आता आमच्या खांद्यावर न राहता ही सर्वसामान्य शिक्षकांनी स्वतःच्या खांद्यावर घेतलेली आहे. त्यामुळे निश्चित आम्हाला अपेक्षा आहे की याही वेळी पुन्हा एकदा आम्हाला आमचं हक्काचं 100% अनुदान देण्याची जी काही आमची प्रमुख मागणी आहे त्या मागणीला 100% यश मिळेल. सर, आता तुम्ही म्हणल्याप्रमाणे मागील दिवाळीमध्ये आपण वेतन आंदोलनाच्या मागणीसाठी आंदोलन केलं होतं. आता यावेळेस परत आपण दिवाळीमध्येच हे आंदोलन छेडत आहात. तर मागच्या वर्षीचं आंदोलन आणि या वर्षीचं आता दिवाळीमध्ये होणारं आंदोलन याकडे आपण कसे पाहता, नेमका काय फरक आहे? सर, मागच्या वर्षीचं जे आंदोलन होतं त्या आंदोलनामध्ये आम्हाला बहुतांश बांधवांनी साथ दिली, पण कमी प्रमाणात होती. कारण आम्ही वेळेवर जसं जसं आंदोलन लांबत चाललं तसं तसं आम्ही नियोजन करत गेलो की आपण दिवाळीला आता इथंच थांबूया. म्हणजे त्यावेळेस पूर्वनियोजन काही नव्हतं, पण या वेळेला पूर्वनियोजन आम्ही त्या ठिकाणी दिवाळी काळी साजरी करणार आहोत आणि पूर्वनियोजन केल्यामुळं आज महाराष्ट्रातल्या 63,000 शिक्षकाच्या मनामध्ये आम्ही असं बिंबवलं की जर तुम्ही स्वतः जर एक दिवाळी तिथं काळी साजरी केली, आपल्या परिवाराला सोडून जर एक दिवाळी आज मैदानामध्ये जर घालवली, तर उद्याच्या भविष्यातल्या हजारो दिवाळ्या तुमच्या मुलाबाळासाठी, तुमच्या मुलाबाळांच्या भविष्यासाठी चांगल्या होतील किंवा तुम्ही चांगले साजरा करू शकतील. त्यासाठी ही दिवाळी आज आझाद मैदानावर साजरी करणं आपल्या सर्वांसाठी अति महत्वाचं आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी लोकांच्या मानसिकतेला पटल्या. लोकांनी सुद्धा मानसिकता बनवली की आता या वेळेला आम्ही काळी दिवाळी मुंबईतच साजरी करणार. आणि तुम्ही बघता सर, आतापर्यंत माझ्याकडं जवळजवळ 2,500 लोकांची तिकीट आले. म्हणजे आतापर्यंतच की आम्ही या दिवाळीला 14
नोव्हेंबरला आझाद मैदान मुंबई या ठिकाणीच बसून राहणार आहेत. म्हणजे 2,500 लोकांची आतापर्यंत माझ्याकडे आलेले तिकीट आहे कन्फर्म झालेले की जे आता तिथे येणार आहे. असे अजून महाराष्ट्रातले किती लोक असतील सांगू शकत नाही, पण निश्चित आम्हाला खात्री आहे की जास्तीत जास्त संख्येनं, म्हणजे मागच्या वेळेस आम्ही 1,500च होतो, पण या वेळेला जास्तीत जास्त संख्येनं मैदानावर काळी दिवाळीसाठी सगळे महाराष्ट्रातल्या ज्या आमच्या भगिनी असतील किंवा आमचे बांधव असतील हे उपस्थित असणार आहे. सर, आपण मागील वर्षी जे आंदोलन केलं होतं त्या आंदोलनामुळे जवळपास 63,000 शिक्षकांना 1,100 कोटी रुपयाचा निधी सरकारने मंजूर केला होता अनुदानासाठी, बरोबर? हो, आणि हो, निश्चितपणे हे फार मोठं अशा प्रकारचं यश होतं. बरोबर आता आहे. तुम्हाला जे काही यश मिळालं होतं मागच्या वर्षी तुमच्या आंदोलनात, त्या मागचं नेमकं काय कारण होतं? काय सांगाल तुम्ही आम्हाला? सर, या मागचं सगळ्यात प्रमुख कारण सांगतो मी तुम्हाला. हां. आमच्या या शिक्षक समन्वय संघाला कुठलाही नेता नाहीये, हं, हं, कुठलाही असं एखादा नेतृत्व नाहीये. हं, सामान्य शिक्षक हा या समन्वय संघाचं नेतृत्व आहे. हं, हं. समन्वय संघाचं आम्ही एक गणिमात अशी ठेवलेली आहे की इथं कुठलंच असं एखाद्याला श्रेय द्यायचा विषय राहत नाही. राज्यातला 63,000 शिक्षक हा समन्वय संघाचं नेतृत्व करेल. आणि हे सगळं करत असताना याचं प्रमुख कारण जर असेल तर महाराष्ट्रातला सगळ्याच्या सगळा 60,000 शिक्षक त्या आझाद मैदानात उपस्थित झाला होता. तर तो फक्त एका टप्प्यात नाही आला. टप्प्याटप्प्याने काही 4 दिवस राहिले, काही 8 दिवस राहिले, काही 10 दिवस राहिले, पण मोठ्या संख्येने एक समूह या ठिकाणी उपस्थित राहिल्याने शिक्षकांच्या एक प्रचंड मोठ्या मॉपमुळं, प्रचंड ताकदीने आलेल्या शिक्षकांच्या रोषामुळं सरकारला हा निर्णय घ्यावा लागला. सरकार मानसिकतेमध्ये नव्हतं, सरकार सुरुवातीला निगेटिव्ह होतं, पण आमचा रेटाच एवढा प्रचंड होता, आमची ताकदच एवढी प्रचंड आम्ही लावून धरली होती की त्यामुळं नाविलाजाने सरकारला हा 1,100 कोटी देण्याचा निर्णय जो आहे तो सन्माननीय मुख्यमंत्री साहेब, कारण तो एक संवेदनशील व्यक्तिमत्व आहे, त्यांनी ठरवलं की हा एक मोठा एक सुशिक्षित वर्ग आहे आणि ह्या वर्गाला नाराज करणं आपल्या सरकारला परवडणारं नाहीये किंवा सरकारची एक नामुष्की या ठिकाणी राज्यामध्ये होऊ शकते. म्हणून त्या अनुषंगाने त्यांनी हा एक अतिशय ऐतिहासिक निर्णय घेण्याचा त्या ठिकाणी निर्णय घेतला आणि याच्यासाठी आम्हाला सन्माननीय शिक्षण मंत्री महोदयांनी खूप सहकार्य केलं. मी त्यांचे सुद्धा या ठिकाणी आभार व्यक्त करेन. तर आता तुमच्या या आंदोलनात तुम्ही आता जस्ट सांगितलं की विभागीय जे काही शिक्षक जागर मेळावे आहेत त्यांना फारच मोठा अशा प्रकारचा प्रतिसाद मिळत आहेत. तर आता तुमच्या या शिक्षक समन्वय संघामध्ये आता सर तुम्ही सांगितलं त्याच्यावरती विश्वासच बसत नाही कोणाचाही की शिक्षक समन्वय संघाच्या वतीने आंदोलन होत आहे आणि शिक्षक समन्वय संघाला नेमका असं म्हणजे एक स्पेसिफिक अशा प्रकारचा नेता नाहीत असं तुम्ही म्हणलात, बरोबर आहे? कारण आंदोलन करायचं म्हणलं तर नेता लागतोच सर. पण तुम्ही सांगितलं की सर्वसामान्य शिक्षक हाच तुमच्या या काय संघटनेचं म्हणा शिक्षक समन्वय संघाचं नेतृत्व करत आहे. तर आता मला तुम्हाला हे विचारायचं की किती शिक्षक संघटनांनी या शिक्षक समन्वय संघामध्ये किती संघटना आहेत आणि या आता तुम्हाला किती जणांनी पाठिंबा दिलेला आहे त्याबद्दल तुम्ही आम्हाला काय सांगाल? कारण शिक्षक समन्वय संघाच्या वतीने तर हे आंदोलन आयोजित करण्यात आलेलं आहे. सर, शिक्षक समन्वय संघचं एक शिक्षक समन्वय संघ जो आहे हा याचा जो प्रमुख हेतू आहे, इथं आम्ही काय केलं जवळपास संघटना एकत्र करण्याऐवजी शिक्षक एकत्र केले. म्हणजे मूळ त्याला स्वरूप असं दिलं की राज्यातला जो शिक्षक आहे, जो वंचित आहे, जो गरजवंत आहे, त्याला आपण एका छताखाली आणू. आणि म्हणून सर्व संघटनांना आव्हान केलं की आपण आता इथं कुठल्याही संघटनेचं नाव लावायचं नाही, पण ज्या सर्व संघटनांमध्ये काम करणारे ज्या काही शिक्षक बांधव आहे त्या शिक्षकाचा समूह एकत्र करून हे एक विचारपीठ तयार करू आणि त्याला शिक्षक समन्वय संघ असं नाव देऊ. आणि त्या अनुषंगाने राज्यातल्या जवळपास 24 संघटना ज्या काही काम करत असतात शिक्षक क्षेत्रामध्ये, शिक्षकांचे प्रश्न घेऊन 24 संघटना ज्या शिक्षण क्षेत्रामध्ये विविध प्रश्न घेऊन सनी काम करत असतात. मग ज्या वेगवेगळ्या प्रश्नाशी निगडीत असेल, आता काही संघटना जुने पेन्शनशी बांधील असतात, काही 100% आहे, त्यांचे वेगळे प्रश्न आहेत, परंतु आपल्या समूहातला, आपल्या शिक्षक समूहातला प्रश्न आहे, आपल्या शिक्षक बांधवांशी निगडीत प्रश्न आहे. त्यामुळं अशा सगळ्या संघटनेनी, अशा 24 संघटनेनी आमच्या या शिक्षक समन्वय संघाच्या या विचारपीठाला जाहीर पाठिंबा दिला आणि त्यातले बहुतांश सगळे बांधव जे सध्या 100%वर काम करतात ते सुद्धा मागील दिवाळीला आमच्या सोबत चटणी भाकर खाऊन सनी त्या ठिकाणी उपस्थित होते. मी त्या सगळ्या बांधवांचं सुद्धा आजच्या या मुलाखतीच्या माध्यमातून आभार व्यक्त करेल की त्यांनी सुद्धा आमच्या सोबत ही काळी दिवाळी त्या ठिकाणी साजरा केली, कुठलाही स्वार्थ नसताना की या बांधवांना न्याय भेटला पाहिजे. त्या अनुषंगाने आम्ही सुद्धा तुमच्या सोबत आहोत. सर, तुमच्या या आंदोलनाबाबत नेमकं सरकार सकारात्मक आहे का त्याबद्दल काय सांगाल तुम्ही आता नेमकं? सर, काय असतं सर, सरकार कधी सकारात्मक नसतं. बरोबर.
कुठलंही सरकार असो, मी ह्या सरकारला दोष देणार नाही. सरकार कुठलंही असतं, जे राज्यकर्ते त्या खुर्चीवर बसले, त्या घटनात्मक पदावर जाऊन बसले, तर तो कधीच कुठल्याही आंदोलकाच्या बाजूने सकारात्मक नसतो किंवा कुणी तरी आंदोलन लावून मी त्याला काहीतरी द्यावं अशी त्याची कुठल्याची भूमिका नसते. प्रश्न हा असतो की आपली जी काही तीव्रता आहे किंवा आपली जी इच्छाशक्ती ती प्रबळ असली पाहिजे. आपल्याला एखादं यश मिळवायचंय किंवा आपल्याला आपल्यावर झालेला अन्याय दूर करायचा आहे, आपल्यावर अन्याय आपल्याला होतोय, मग आपण त्या संबंधित सरकार म्हणजे मायबाप असतं त्यांच्या समोर रडलं पाहिजेत. त्या अनुषंगाने एका ताकदीने आम्ही त्या ठिकाणी मोठ्या समूहाने जातो आहोत आणि निश्चितच आम्हाला अपेक्षा आहे की आम्ही मोठ्या ताकदीने जर तिथं उतरलो. मला महाराष्ट्रातील सगळ्या 60,000 शिक्षक बांधवांना आव्हान करायचं आहे की तुम्ही जर जास्तीत जास्त ताकदीने जर तिथं उतरला तर आम्हाला मागील एका आंदोलनाच्या वेळेस 52 दिवस बसावं लागलं होतं, एका वेळेला मागच्या आंदोलनाला 42 दिवस बसावं लागलं होतं. ह्यावेळेस जर एका ताकदीने जर आम्ही मोठ्या संख्येने मोठ्या समूहाने जर तिथं उतरलो तर 3च दिवसात आमचा प्रश्न मार्गी लागू शकतो. कारण सरकार हे समूहाला घाबरतं, सरकार हे मॉपला घाबरतं. मोठ्या ताकदीने जर त्या ठिकाणी मोठे समूह शिक्षक समूह संघातील सगळे लोक जर तिथं उतरले तर निश्चित सरकार हे सकारात्मक तर होईलच पण निर्णयापर्यंत पोहोचेल एवढं मला पूर्णपणे खात्री आहे. तर तुमचं जे काही आंदोलन अतिशय यशस्वी करण्यासाठी तुम्ही राज्यभरामध्ये विभागीय शिक्षक जागर मेळावे घेत आहात. हो हो. आणि आताच तुम्ही सांगितल्याप्रमाणे आपण काल परवा सेलूमध्ये एक अत्यंत चांगल्या अशा प्रकारचा काय मेळावा घेतला. हो हो हो. तर आता तुम्ही राज्यभर या अनुषंगाने राज्यभर मेळाव्याच्या निमित्ताने तुम्ही फिरत आहात म्हणा किंवा संपर्कात आहात म्हणा. तर नेमकं आता तुमचं जे काही आंदोलन होणार आहे दिवाळीमध्ये त्या आंदोलनाला की आझाद मैदानावरती राज्यभरातील किती शिक्षक उपस्थित राहतील याबद्दल काय सांगता येईल तुम्हाला? सर विषय असा आहे, आता मागच्या वेळेला दिवाळीच्या टायमाला 1,000 लोक होते आणि आकडा जर असा गृहीत धरला कारण तिथे एक रेकॉर्ड आकडा चालू होता. आमची सगळ्याची नाव नोंदणी आझाद मैदानावर चालू होती. आतमध्ये प्रवेश करण्यापूर्वी रजिस्टरला नोंदणी घ्यायचो. तर त्या शासकीय यंत्रणेच्या जो काही नोंदणी होती रोजची नोंदणी, त्या नोंदणीवरून जवळपास मागील वेळी म्हणजे एका दिवशी नाही पण रोजच्या टप्प्याटप्प्याने येऊन जवळपास 40,000 लोक त्या आंदोलनाला भेट देऊन गेले होते. म्हणजे तिथं मैदानात प्रत्यक्ष सहभागी झाले होते. मला या वेळेला अपेक्षा आहे कारण या वेळेला एक कृती समितीचे जे खंडेराव जगदाळे सर आहे ते मागच्या वेळेला त्यांचे सगळे समन्वय सगळे शिक्षक बांधव त्या ठिकाणी येत होते पण या वेळेला ते स्वतः सक्रिय झालेले, ते स्वतः पूर्ण ताकदीने स्वतः मेळाव्यामध्ये सहभागी होतात आणि लोकांना आव्हान करत आहेत आणि त्यांच्या विचाराचे बहुतांश जे काही शिक्षक बांधव असेल तेही मोठ्या संख्येने या आंदोलनामध्ये 100% सहभागी होणार आहे. त्यामुळे या वेळेचा जो आकडा आहे हा 60,000पर्यंत 100% जाईल आणि एका दिवशी आमचं टार्गेट आहे की कमीत कमी एका दिवशी असा एक दिवस आणायचा की 30,000 शिक्षक बांधव एकाच दिवशी मैदानात उपस्थित राहील आणि त्यासाठी आमचं नियोजन चालू आहे. तर मागच्या वर्षी शिक्षक समन्वय संघ आणि त्याचबरोबर अघोषित शिक्षक महासंघ बरोबर असे दोन अशा प्रकारचे आंदोलन चालू होते. मग आता यावेळेस पण तसंच आहे का नेमकं काय प्रकार आहे? नाही सर, या वेळेला एकच आंदोलन आहे. आता गेल्या वर्षी जे शिक्षक महासंघातले जे काही समन्वयक होते जामनिक सर असतील, त्यानंतर त्या आमच्या अंजलीताई गारे असतील, रंगारी सर असतील, हे सगळे लोक या वेळेला आता स्वतः समन्वयक म्हणून शिक्षक समन्वय संघामध्ये काम करतायत. स्वतः मेळाव्याला बैठकाला उपस्थित राहत आहेत. त्या पद्धतीने शाळा टू शाळा भेटी देण्याचंही सध्या त्या सगळ्या बांधवांचं काम चालू आहे. एक आमचा जालन्याचा ओमय खंडे आहे ते सुद्धा याच्यामध्ये पूर्ण ताकदीने सहभागी आहे. म्हणजे हे सगळे बांधव पूर्ण ताकदीने आपल्या या समन्वय संघामध्ये सहभागी झाले. त्यांनी त्या पद्धतीने जाहीरही केले. त्यामुळे असा वेगळा पेंडॉल काही या वेळेला पडणार नाही आणि त्यामुळे मी सांगतो की या वेळेला आमची मागच्या वेळेला थोडेसे काही बांधव बाजूला बसल्यामुळे ताकद थोडीही झाली होती पण ती ताकद आता ह्या वेळेला खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. त्यामुळे निश्चित या वेळेचं चित्र थोडं वेगळं असेल. सर, अंशतः अनुदानित शिक्षकांची जर संख्या बघितली तुम्ही सांगितल्याप्रमाणे राज्यामध्ये जवळपास 63,000 आहे बरोबर? यस. हो हो. परंतु आजही हजारो शिक्षक अनुदानापासून वंचित आहेत असं अनेक शिक्षकांमधून बोललं जातं किंवा आम्हाला ऐकावयास मिळतं. तर याबाबतचं नेमकं वास्तव चित्र काय आहे, काय सांगाल तुम्ही आम्हाला? सर, काय झालं 6 फेब्रुवारी 2023च्या शासन आदेशामध्ये काही अटी आणि शर्ती त्यामध्ये टाकण्यात आल्या होत्या. आता त्या अटी शर्ती टाकण्यामध्ये बहुतांशी एक अट अशी होती म्हणजे जे काही आमचे बांधव अजून ज्या अनुदानाच्या आदेशापासून वंचित आहे त्यातल्या फक्त 3च प्रमुख अडचणी आहे म्हणजे त्या बांधव त्या ठिकाणी पूर्ण करू शकले नाही किंवा काही अडचणी त्या पूर्ण करण्यास त्यांना आले. त्यातली पहिली अट म्हणजे
की काहींच्या संचमान्यातच आल्या नाही. म्हणजे काहीतरी अडचणी टेक्निकल इश्यू आहे, त्या टेक्निकल इश्यूमुळे त्यांच्या संचमान्यात कुठेतरी प्रलंबित राहिल्या आणि काहीच्या संचमान्यात आल्या पण त्या चुकीच्या आल्या. म्हणजे काहींच्या याच्यामध्ये पद झिरो आले, काहीच्या संचमान्यतेमध्ये शेवटच्या वर्गामध्ये इकडं सरळ पद आहे, सॉरी विद्यार्थी संख्या आहे, परंतु शेवटच्या वर्गाचा जो पट असतो तो त्या ठिकाणी पूर्ण आला नाही. व्हॅलिड संख्यांचा, व्हॅलिड विद्यार्थी संख्यांचा त्या शासनाच्या अट होती की शेवटच्या वर्गाचा पट हा व्हॅलिड विद्यार्थी संख्या 30 असावी, तर तो त्या ठिकाणी येऊ शकला नाही. हा तांत्रिक अडचण, हा सगळा जो काही सगळा गोंधळ आहे ही चूक प्रशासनाची आहे. त्याची जी काही झळ आहे हे आमच्या बांधवांना त्या ठिकाणी भेटून राहिली. त्या संदर्भात माननीय आयुक्त साहेब यांच्याशी आम्ही वारंवार भेट घेतली, त्यांना त्या पद्धतीने काही निवेदनही दिले आणि त्या दुरुस्ती करण्यासाठी आम्ही ते प्रयत्नही करतायत. आम्ही त्यांना त्या पद्धतीने तात्काळ दुरुस्ती करून त्यामध्ये काहीतरी हे करावं असं त्यांना विनंती केली. मग या आगामी आंदोलनामध्ये त्यांना निश्चितपणे न्याय मिळेल असं वाटतं का तुम्हाला तुमच्या या आंदोलनाच्या माध्यमातून? निश्चित या आगामी आंदोलन म्हणजे जे आता आंदोलन सुरू आहे त्याच्यामध्ये हे जे काही वंचित बांधव यांना जे काही छोट्या शेवटच्या वर्गाची पद शिथिल करावी. आता आम्ही ती प्रमुख मागणी त्या ठिकाणी ठेवणार आहोत की ज्या शाळांनी समजा 40हून 60 वर चालल्या, ज्यांनी एकदा 30ची अट कंप्लीट केलेली पूर्वी नवीन अनुदान घेताना, त्यांना वारंवार 30ची अट कशासाठी लावता? ती अट तुम्ही शिथिल करावी. एकदा त्यांनी अनुदान घेताना 30चा पट पूर्ण केलाय. तुम्हाला माहिती आहे साहेब की ग्रामीण भागामध्ये आता विद्यार्थी संख्यांची खूप मोठी एक विचित्र चित्र आहे. म्हणजे एक मोठी तारेवरची कसरत आमच्या शिक्षक बांधवांना विद्यार्थी जमवाजमी करण्यासाठी करावं लागत आहे. त्यामुळं भविष्यामध्ये आता टप्पा देताना शेवटच्या वर्गामध्ये जे टप्प्यावरील आहे, ज्यांनी एक वेळ अनुदान घेताना 30ची अट पूर्ण केली, त्यांना प्रत्येक वर्षी वारंवार 30ची अट पूर्ण करण्याची अट शिथिल करावी. त्यांनी एक वेळ जर केलेला असेल तर त्यांना ती पुन्हा लागू करू नये. आणि जे आवक जावक बाबत काही विषय होता, आवक जावक ज्यांचे जुळत नाही पण त्यांच्याकडे शिक्षणाधिकाऱ्यांनी वगैरे सगळे अप्रुव्हल वगैरे दिलेली आहे, आता हा दोष शिक्षकांचा आहे का? हा प्रशासनातल्या लोकांचा आहे. तुमचं काय कारवाई करायची ती प्रशासनातल्या लोकांवर करा, पण आमच्या शिक्षक बांधवांना अनुदानापासून वंचित ठेवू नका. याबाबतची एक ठोस भूमिका समन्वय संघाने घेतलेली आहे. तर मागील आंदोलनामध्ये आपण बघितलं की त्रुटीपात्र जे काही शिक्षक आहेत किंवा त्रुटीपात्र ज्या काही शाळा आहेत यावरती पण फारच मोठा अन्याय झाला असं म्हणतात. काय नेमकं परिस्थिती? नाही सर, त्रुटीपात्र शिक्षक बांधवांवर अन्याय झाला 100% खरं आहे. ह्या मताशी मी पण सहमत आहे. पण हा अन्याय कुणी केला? हा अन्याय खरं तर सरकारने केला. मी याबाबत जर विस्तृत जर तुम्हाला सांगायचं जर ठरलं तर मी थोडंसं वेळ घेईन तुम्हाला, कारण हा प्रश्न खूप संवेदनशील आहे. विषय असा आहे की ज्या वेळेस सन्माननीय महाविकास आघाडीचं सरकार होतं, सन्माननीय उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री होतात, बरोबर, त्यांच्या नेतृत्वात 105 का 110 कोटीची फाईल त्यांच्याकडे साईनसाठी गेली होती. स्पेसिफिक त्रुटीपात्र शाळांसाठी बरं का, की यांना त्या ज्या पात्र शाळा आहे त्यांना जर ती फाईल जर मंजूर झाली असती, पण नेमकं त्यांनी 1 दिवस अगोदर ज्या दिवशी त्यांनी राजीनामा दिला त्या दिवशी 1-2 दिवस अगोदर त्यांनी ती फाईल साईन वगैरे करून दिली. आणि त्यानंतर काय झालं काय माहित नाही, परंतु मला असं वाटतं की ह्या सरकारने 8 दिवसामध्ये ज्या काही शासन आदेश पारित झाले ते रद्द केले होते असं मला माझ्या माहितीस्तोय. आणि त्याच्यामध्ये काय झालं, त्या त्रुटीपात्र शाळांचा मंजूर झालेला निधी सुद्धा रद्द झाला गेला. आणि मग तो तसा रद्द झाल्यामुळं तो तसाच प्रलंबित राहिला. त्याला पुन्हा आम्ही खूप पाठपुरावा केला आमच्या सगळ्या समन्वयकांनी, पण त्या पाठपुरावाला यश आलं नाही. नंतर मग समन्वय संघाचं आंदोलन लागलं. त्या आंदोलनामध्ये सुद्धा त्या बैठकीमध्ये प्रामुख्याने त्रुटीपात्र बांधवांना तो टप्पा मिळाला पाहिजे ही भूमिका सगळ्यांनी ठेवली. परंतु काही झारीतले जे शुक्राचार्य प्रशासनातले त्यांनी त्या ठिकाणी आमच्या सगळ्यांना अंधारात ठेवून सनी त्या त्रुटीपात्र बांधवांचा गेम केला आणि शिक्षण मंत्र्यांना काहीतरी चुकीचं ब्रीफिंग केलं आणि त्या अनुषंगाने सरसगट त्यांना सुद्धा तो टप्पा देऊन टाकला. वास्तविक त्यांना तो टप्पा शिल्लकीचा म्हणजे 60चा मिळायला पाहिजे. जे 40 मध्ये होते त्यांना 60 मिळायला पाहिजे होतं, जे 20 मध्ये होते त्यांना 40 मिळायला पाहिजे होतं, पण त्यांना त्यांचा तो एक टप्पा कमी करण्याचं काम हे प्रशासनातल्या लोकांनी केलं. आणि याचं सगळं काही जे काही दोष आहे ते प्रशासनातल्याच लोकांचं आहे. शिक्षक समन्वय संघाच्या समन्वय संघ म्हणून त्या ठिकाणी सगळे जे काही ब्रीफिंग करत असणारे, पुढाकार घेणारे किंवा पाठपुरावा करणारे सगळ्या समन्वयकांनी प्रामाणिकपणे सगळ्याच्या भूमिका मांडल्या होत्या. परंतु काय असतं आता त्या त्रुटीपात्र बांधवांच्या मनामध्ये गैरसमज करून दिले गेले. बरोबर, तुम्ही म्हणल्यासारखं की त्यांचा फारच गैरसमज झालेला आहे. बरोबर आहे. आता नेमका गैरसमज आहे का समज आता त्यांच्यामध्ये गैरसमज करून दिले गेले. त्यामुळे मी त्या बांधवांना एवढंच आवाहन करेन की बांधवांनो,
हा गैरसमज किंवा हे कोणी केलं काय केलं ह्या सगळ्या गोष्टी विसरून आपण पुन्हा एकदा मोठ्या ताकदीने झालेला अन्याय कसा दूर होईल यासाठी पुन्हा एकदा लढूया आणि निश्चितच या आंदोलनामध्ये आपण तो अन्याय दूर करण्याचा प्रयत्न करू. मग हा जो काही त्यांच्यावरती जो काही अन्याय झालेला आहे, हा अन्याय दूर करण्यासाठी शिक्षक समन्वय संघ पाठपुरावा करत आहे का नेमकं? यस यस. आता त्या अन्याय दूर करण्यासाठी वारंवार आम्ही पत्रव्यवहार सरकारसोबत केलेत, परंतु या आंदोलनामध्ये सुद्धा आम्ही प्रामुख्याने मागणी घेतलेली आहे की त्रुटीपात्र शिक्षक बांधवांना जे 12, 15 आणि 24 फेब्रुवारीतल्या ज्या शाळा आहे त्या शाळा काही शिल्लक कारणामुळे अपात्र केल्या, त्याही शिल्लक कारण हे सरकारमधल्या काही प्रशासनातल्या अधिकाऱ्यांनीच काढल्या ज्या खरं तर त्रुटी असूच शकत नाही. अशा त्रुटी लावून सनी त्यांना बाजूला ठेवण्याचं काम या लोकांनी केलं. त्या लोकांना खरं तर त्यांच्यावरचा झालेला अन्याय हा तुम्ही या वेळेला या निर्णय घेताना त्यांच्यावरचा दूर करून त्यांना सुद्धा आमच्याबरोबर टप्पा देण्यात यावा. म्हणजे ते एक टप्प्यानं मागं जरी राहिले असेल पण त्यांना सुद्धा तो राहिलेला एक टप्पा पूर्ण करून वाढीव टप्पा त्यांना तो देण्यात यावा अशी आमची प्रामुख्याने त्यांच्याकडे मागणी असणार आहे. तर या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार तुमची जी काही दिवाळी आहे गोड करेल असं तुम्हाला वाटतं का? निश्चितच सर, माझी तर राज्य सरकारला आव्हान आहे. पहिली आव्हान माझं सगळ्या शिक्षक बांधवांना आहे. कारण जर आम्ही मोठ्या संख्येने जर त्या ठिकाणी दिवाळीच्या दिवशी जर मैदानात जाऊन बसलो तर कुठला शासनकर्ता किंवा कुठला ज्याच्याकडे ते पद आहे, ज्या घटनेच्या पदावर ते व्यक्ती बसलेला आहे त्याला ती त्याच्या स्वतःच्या परिवारासोबत दिवाळी गोड लागणार आहे की एखाद्या विशिष्ट क्षेत्राचं किंवा एखाद्या घटनाचं जर आपण नेतृत्व करत आहोत तर त्या सन्माननीय शिक्षण मंत्र्यांना सुद्धा त्या ठिकाणी स्वतःच्या परिवारासोबत दिवाळी गोड लागणार नाही. जर ती त्यांना त्यांच्या परिवारासोबत जर दिवाळी चांगली गोड करायची असेल तर या महाराष्ट्रातल्या 63,000 शिक्षक बांधवांची सुद्धा दिवाळी त्यांना गोड करावं लागणार आहे. महाराष्ट्राचे प्रमुख म्हणून माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब यांना सुद्धा अगोदर आपल्या परिवारासोबत जर दिवाळी चांगली करायची असेल तर महाराष्ट्रातून येणारे हजारो शिक्षक जे दिवाळीवर काळी दिवाळी चटणी भाकर खाऊन मैदानावर साजरी करणार आहे त्यांची सुद्धा दिवाळी त्यांना गोड करावी लागणार आहे. आम्ही त्या दिवशी ठरवलंय की त्या दिवाळीच्या दिवशी सगळ्यांनी आपल्या आपल्या घरून चटणी भाकरी आणायच्या, कुणीही गोड खायचं नाही आणि अगदी चटणी भाकरी खाऊन त्या ठिकाणी तो सोहळा, ते दुःख, त्या ठिकाणी ते वेदना ह्या महाराष्ट्राला दाखवायच्या. आणि मला निश्चित गॅरंटी आहे की त्यापूर्वी महाराष्ट्र हे संवेदनशील सरकार आहे. सन्माननीय मुख्यमंत्री स्वतः संवेदनशील आहे. ते आमच्याकडं अतिशय संवेदनशीलपणे लक्ष देऊन सनी दिवाळीपूर्वी जर त्यांनी आमचा विषय कॅबिनेटला नेला आणि कॅबिनेटला नेऊन जर त्यांनी हा विषय सोडवला तर निश्चितच आम्ही दिवाळीच्या दिवशी त्यांचा जाहीर आभार मानू, जाहीर सत्कार करू. पण त्यापूर्वी 63,000 शिक्षक बांधवांची दिवाळी त्यांनी गोड करावी अशीच विनंती मी माननीय या राज्याचे प्रमुख माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्याकडे करेन. सर, या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शिक्षक समन्वय संघाचे समन्वयक म्हणून ज्ञानेश चव्हाण राज्यभरातील हजारो शिक्षकांना या मुलाखतीच्या माध्यमातून काय आवाहन करतील? महाराष्ट्रातील 63,000 शिक्षक बांधवांना माझं एवढंच आव्हान असेल, बांधवांनो, ही वेळ आता घरी बसण्याची नाहीच आहे. मुळात जर तुम्हाला तुमचा अधिकार, तुमचा हक्क जर तुम्हाला लागत असेल आणि भविष्यातल्या हजारो दिवाळ्या जर तुम्हाला गोड करायच्या असेल तर कुठल्याही गोष्टीचा विचार न करता, कुठल्याही कामामध्ये स्वतःला गुंतून न ठेवता एकमेव फक्त आपल्याकडे आपला हक्काचा पगार मिळवणं ही जबाबदारी नाही तर हे आपलं काम आहे हे समजून ना भूतो ना भविष्य अशी गर्दी आपण येत्या दिवाळीला आणि येत्या 30 ऑक्टोबरच्या आंदोलनामध्ये आपण जर सहभागी झालो तर 100% तुम्हाला तुमचा अधिकार, तुमचा हक्क, तुमचा हक्काचा पगार तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. आणि यासाठी तुम्ही मोठ्या संख्येने सहभागी व्हावा. कारण हे व्यासपीठ जे उभं राहिलं, हे व्यासपीठ हे सहजासहजी उभं राहत नाही. या पाठीमागं अनेक समन्वयकाच्या, अनेक बांधवांचं श्रम आहे, अनेक बांधवांची मेहनत आहे आणि हे उभं करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. खरं तर गेल्या 1 महिन्यापासून आम्ही घरी नाही, पायाला भोरा बांधून रात्र फिरू राहिलो. म्हणजे इकडं चंद्रपूर असेल, सोलापूर असेल, पुणे असेल, जळगाव असेल, परभणी, सेलू असेल, ज्यावेळेस त्या बैठकाला जातो तर घरी यायला कंप्लीट 3 वाजता चल. एकही रविवार शनिवार आम्ही घरी नाहीये. त्यामुळे आपण सर्वांना आव्हान आहे की आपण मोठ्या ताकदीने या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं. जर आपण मोठ्या ताकदीने सहभागी झालात तर 100%चा पगार हा आपला 100% मिळल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद सर, धन्यवाद सर. आपण आम्हाला वेळ दिलात, आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल धन्यवाद. आणि आपलं जे काही आंदोलन आहे, आपल्या आंदोलनात यश येवो आणि आपली दिवाळी गोड साजरी हो अशा प्रकारच्या तुम्हाला आमच्या शुभेच्छा. थँक्यू सर, धन्यवाद. वेलकम सर, वेलकम.